श्री साईबाबा संस्थान कर्मचारी सोसायटीच्या निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळवत विठ्ठल पवार यांच्या नेतृत्वाखालील परिवर्तन पॅनलच्या उमेदवारांनी निर्भेळ यश संपादन करत इतिहास घडवला व राज्यभरात या निवडणुकीची आणि त्यानंतर निकालाची चर्चा झाली. अशा कोट्यवधींची उलाढाल असलेल्या सोसायटीच्या चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाची निवड प्रक्रिया आज सहाय्यक दुय्यम निबंधक अधिकारी रावसाहेब खेडकर यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. चेअरमन आणि व्हाईस चेअरमन पदासाठी एकच अर्ज आल्याने अर्जाची छाननी करत अधिकारी खेडकर यांनी संस्थेच्या चेअरमनपदी विठ्ठल तुकाराम पवार तर व्हाईस चेअरमनपदी पोपट भास्कर कोते यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. यानंतर रावसाहेब खेडकर यांचा चेअरमन विठ्ठल पवार यांनी शाल व साई प्रतिमा देत सत्कार केला, तर नवनिर्वाचित चेअरमन व्हाईस चेअरमन यांचा अधिकारी खेडकर यांनी शाल देत सत्कार केलाय व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी सर्व नवनिर्वाचित संचालक, संस्थेचे सचिव, सहसचिव व कर्मचारी उपस्थित होते. श्री साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड शिर्डी तालुका राहता या संस्थेची सन 2023-24 ते 28-29 या 5 वर्षाच्या संचालक मंडळाची निवडणूक शिर्डी येथे दिनांक 11/2/2024 रोजी पार पडलेली होती आणि 3 पॅनल त्या ठिकाणी होते. पैकी एक पॅनलला पूर्ण 17-0 असं बहुमत त्या ठिकाणी मिळालेलं होतं. त्याची अधिसूचना निर्गमित झाल्यानंतर आज सकाळी 11 वाजता संस्थेच्या कार्यालयामध्ये चेअरमन व्हाईस चेअरमन निवडीचा सभेचं आयोजन केलं होतं. तर चेअरमनमधून श्री पवार विठ्ठल तुकाराम यांची या ठिकाणी निवड झालेली आहे. त्याला सूचक जे आहेत ते आर्णी कृष्णनाथ आणि अनुमोदक जे आहेत संभाजी तुरगणे आहेत. या पदासाठी एकमेव नामसेनपत्र प्राप्त झालेलं असल्यामुळं श्री विठ्ठल तुकाराम पवार यांची बिनविरोध निवड संस्थेच्या चेअरमन पदासाठी या ठिकाणी करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे व्हाईस चेअरमन पदासाठी देखील श्री पोपट भास्कर कोते यांचे एकमेव नामसेनपत्र प्राप्त झालेलं आहे. सूचक जे आहेत ते माधुबापू कांदळकर आहेत आणि अनुमोदक पवार तुळशीराम रावसाहेब आहेत. या पदासाठी देखील एकच नामसेनपत्र आल्याने श्री साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट सोसायटी या संस्थेच्या व्हाईस चेअरमनपदी कोते पोपट भास्कर यांची बिनविरोध निवड या ठिकाणी घोषित करण्यात आलेली आहे आणि या दोन्ही निवडीनंतर त्या ठिकाणी सभा कामकाज संपल्याचे घोषित केलेले आहे. साईबाबांचा आशीर्वाद आणि सभासदांच्या पाठिंब्यावर ही जी निवडणूक आहे परिवर्तन विकास मंडळाच्या माध्यमातून आम्ही लढलो आणि सभासदांनी भरघोस मतांनी आमची 17ची 17 उमेदवार या निवडणुकीत निवडून दिले. आज चेअरमन व्हाईस चेअरमन निवडीचा कार्यक्रम होता. संस्थेचे सचिव, सहसचिव तसेच सहकार खात्याचे माननीय श्री खेडकर साहेब या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि हा कार्यक्रम आज पार पडला. खऱ्या अर्थानं निवडणुकीत झालेली जी धामधूम होती आणि ते राजकारण आता संपलं. आम्ही यापूर्वीही जाहीर केलं की राजकारण संपलं, आता कामाला सुरुवात करायची. सभासदांना आम्ही सांगितलेले काम सांगा, आम्हाला तुमचे शाल, श्रीफळ, हारतुरे नको. आम्ही कामं करणारी माणसं आहोत आणि ती कामं सभासदांनी सांगावी. तसेच ही जी शेजारी असलेली चेअरमन पदाची खुर्ची आहे, या खुर्चीवर मी बसणार नाही, कारण अनेक सभासदांच्या भावना या संस्थेशी गुंतलेल्या आहेत. का बऱ्याच वर्षापासून या संस्थेचे कार्यालय नाही, ते इमारतीचं कामकाज अपूर्ण अवस्थेत आहे आणि ती इमारत पूर्ण झाल्याशिवाय आम्ही त्या चेअरमन पदाच्या खुर्चीत बसणार नाही असं आमचं ठरलं होतं आणि म्हणून ती खुर्ची तुम्हाला रिकामीच दिसेल.
मी सहाय्यक निबंधक साहेबांना बी पण विनंती करणार आहे की आता आम्हाला सहकार्य करा. ती इमारत पहिल्या टप्प्यात पूर्ण करायची आहे. अनेकांच्या भावना त्या इमारतीशी गुंतलेल्या आहेत की अनेक सभासदांचा सेवानिवृत्त झाल्यानंतरही त्या इमारतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन तसाच तसा आहे. कुणी काय केलं, कुणी काय नाही केलं यापेक्षा आता आम्हाला आमच्या संस्थेचं घरटं हे पहिल्यांदा पूर्ण करायचं आहे. आणि अफवा, गैरअफवा तसेच काही मंडळी काय करतील यापेक्षा आता आम्हाला सगळ्यांनाच बरोबर घ्यायचंय आणि हा रथ पुढे चालवायचा आहे. ही जी जबाबदारी माझ्या सहकारी संचालक मंडळाने आज माझ्यावर टाकली ती पार पाडायची आहे. तर ही पाडत असताना तुमच्या सर्वांच्या दुआ, आशीर्वाद बाबांचा आहे. आणि भविष्यात निश्चित काही अडीअडचणी आल्यास तुम्ही सूचित केल्यास ते मार्गदर्शन म्हणून आम्ही स्वीकारू आणि भविष्यात ही संस्था कशी जिल्ह्यात नावलौकिक कमवेल या दृष्टीनं आमचे प्रयत्न राहतील. आम्ही दिलेल्या वचननाम्यात जी काही सांगितलंय ते पूर्ण करण्याचा निश्चित पुढच्या 5 वर्षात प्रयत्न राहील. नव्हे तर ती पूर्णच करू. तर आज ही जी जबाबदारी टाकली त्याबद्दल मी सर्व सभासदांचे आभार व्यक्त करतो आणि भविष्याच्या कामकाजाला आजपासून सुरुवात केली जाईल. तर मी तुम्हाला विनंती, तुमच्या माध्यमातून सर्व सभासदांना पण विनंती करतो की आम्ही संतपूजनाचा कार्यक्रम 27 तारखेला सायंकाळी 5:30 वाजता रामगिरीजी महाराज मठापती सरलाबेट तसेच काशिकानंद महाराज 1008 महामंडलेश्वर यांच्या उपस्थितीत कणकुरी येथे वीरभद्र मंदिरात आयोजित केला आहे. त्या कार्यक्रमाला आपण सर्वांनी सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहावे, त्या कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी विनंती मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व सभासद, हितचिंतक आणि ज्यांनी आम्हाला या निवडणुकीत दुवा दिल्या अशा सर्वांनाच विनंती करतो की या कार्यक्रमाला उपस्थित राहावं आणि संत पूजन व स्नेहभोजनाचा लाभ घ्यावा.